तर परळीतली दृश्य सध्या आपण पाहतोय। परळीमध्ये सुरेश धसांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत। आपण अधिकची माहिती भाजपचे आमदार सुरेश धस आज परळीच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी सुरेश धस यांचा तापा जो आहे काही क्षणावरती थांबलेला आहे आणि या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवत सुरेश धसांचा धिक्कार करताना पाहायला मिळतात। कशासाठी धिक्कार करताय, काय करणार? परळी शहर चांगलं चालत असताना सुरेश धस यांनी परळी शहराची नाहक बदनामी केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा परळी शहरामध्ये निषेध करत आहोत। तुम्ही निषेध करताय, कशासाठी निषेध करताय, काय आंदोलनाचं कारण? सुरेश धसने सगळ्या परळीची बदनामी केली आणि जाणून बुजून इथं आमच्या लोकांना त्रास देत आहे आणि परळीला बदनाम करीत आहेत सुरेश धस स्वतःच गुंड आहेत आणि आम्हाला परळीवाल्यांना गुंड म्हणतात। हे सगळं चुकीचं आहे आणि जातीवाद पण करतात। परळी शहरामध्ये कसलाच जातीवाद नाहीये। काही वेळापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली, तिथे देखील केलेले आहे। त्या गोष्टीबद्दल आमचं काहीच बंधन नाही, पण विषय कसा आहे, बापू आंधळेचा खून झाला, त्याच्या घरी जावं ना त्यांनी। हे विरोध दुसऱ्याच्याच घरी का चाललेत? 7-8 महिन्यापूर्वी बापू आंधळेचा खून झाला, त्यांच्या पक्षाचा माणूस दुसऱ्या त्या पवार साहेबाचा पक्षाचा माणूस आहे, त्याच्याकडे जावं ना त्यांनी। बापू आंधळेच्या घरी जावं, मग आम्ही मानतो त्यांना। बापू आंधळेच्या घरी जा म्हणावं। पण मग आज तुम्ही कशा पद्धतीने निदर्शन केलेले, काय? सुरेश धसचा परळीमध्ये आल्याबद्दल निषेध आहे आमचा, त्याच्याबद्दल धिक्कार, परळीची बदनामी केल्याबद्दल आमचा धिक्कार आहे। सुरेश धस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आपण पाहतो या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे आक्रमक झालेले आहेत आणि सुरेश धस यांचा तापा या ठिकाणी चाललेला आहे आणि इथेच आपण पाहतो या ठिकाणी सुरेश धस यांचा हा तापा या ठिकाणी थांबलेला आहे आणि काही कामानिमित्त ते या ठिकाणी आलेले होते। खरं तर पंकजा मुंडे यांचं घर देखील इथून हाकेच्या अंतरावरती आहे आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवत निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। आपण पाहतोय खरं तर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळाले आणि काळे कपडे दाखवत या ठिकाणी काळे झेंडे दाखवत सुरेश धस यांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। सुरेश धस मुर्दाबाद अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जातात। आपण आता परळी शहरामध्ये आहोत आणि परळीमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच सुरेश धसांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी धनंजय मुंडे यांचे समर्थक जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि काळे झेंडे दाखवत सुरेश धस यांचा निषेध देखील त्यांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। परळी शहराची बदनामी करणाऱ्या सुरेश धसांच्या विरोधात आम्ही आहोत अशा पद्धतीची भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी सुरेश धसांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज सुरेश धस जे आहेत त्या ठिकाणी परळीमध्ये दाखल झालेले होते। काही वेळापूर्वीच महादेव मुंडे यांच्या पत्नीची त्यांनी भेट जी आहे त्या ठिकाणी घेतली होती, त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली होती आणि नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत हे देखील या ठिकाणी त्यांनी जाणून घेतले होते। नंतर या ठिकाणी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत सुरेश धस यांच्या विरोधात ही संपूर्ण घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परळीची बदनामी सुरेश धस करत असल्याचा आरोप जो आहे तो या संपूर्ण कार्यकर्त्यांनी केला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत। पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। एका बाजूला पोलिसांनी या सर्व आंदोलकांना घेतलेलं आहे आणि सुरेश धसांच्या ताप्याला वाट जी आहे त्या ठिकाणी करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच मोठा गोंधळ जो आहे त्या ठिकाणी सुरेश धसांच्या दौऱ्यादरम्यान या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण पाहिलं की खरं तर काही वेळापूर्वीच महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट जी आहे त्या ठिकाणी सुरेश धस यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि काय भूमिका आहे, कशासाठी? एक महत्त्वाची विषय सांगायचा आहे। सुरेश धस यांनी ज्या बीड जिल्ह्यामध्ये खलनायकाची भूमिका सुरू केलेली आहे ती खलनायकाची भूमिका बीड जिल्ह्यातल्या सुज्ञ नागरिकांना कोणत्याही सुज्ञ नागरिकांना आवडत नाही। त्याचं एक कारण आहे, बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये ही क्रांतिकारकांची भूमी आहे, संतांची भूमी आहे। या भूमीमध्ये सुरेश धस यांनी जाणीवपूर्वक बीड जिल्ह्यातील केवळ वंजारी कर्मचाऱ्यांना टार्गेट केलेले। 747 शिक्षकांच्या संदर्भात सुद्धा ते अतिशय चुकीचे बोलले। ज्या वेळेला सुरेश धस साधे राज्यमंत्री होते तर त्यांनी राज्यमंत्री असताना त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या समोरचं संगणक पळून घेऊन गेले। याचा अर्थ सुरेश धस हे संगणक चोर आहेत।
दुसरी गोष्ट आणि सुरेश पद्धतीच्या घटना घडतात परळी आणि बीडमध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडतात त्याकडे कसं पाहताय? संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरण असेल, या घटनेकडे परळीतील सुज्ञ नागरिक, सर्व सुज्ञ नागरिक ज्या घटनेचा आम्ही निषेध करतोय, परंतु घटनेच्या आडून संतोष देशमुखांच्या हत्येच्या आडून जे क्रुएल पद्धतीने राजनीती सुरू केलेली आहे, ती चमकोगिरी सुरू केलेली आहे. अतिशय सोंगाड्याप्रमाणे दारू पिऊन अतिशय अंगविक्षेप करून आमच्या महिलांवरती, आमच्या कर्मचाऱ्यांवरती, अधिकाऱ्यांवरती सुरेश धसांनी जे बेमालूम पद्धतीने आरोप केलेले आहेत, ते त्या सुरेश धसाचा मी कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. पाहतो या ठिकाणी खरं तर हे सर्व मुंडे समर्थक आहेत आणि सुरेश धसांच्या निषेधार्थ या ठिकाणी घोषणाबाजी करताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेश धस महादेव मुंडे ज्यांचा खून झालेला होता त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते आज परळीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि त्याच दरम्यान खरं तर पंकजा मुंडे यांचं घर जे आहे ते अवघ्या काही मिनिटांवरती आहे आणि त्याच ठिकाणी त्या रस्त्यावरती ज्या ठिकाणी हा संपूर्ण जो काही निषेधाचा एकंदरीतच गोंधळ जो आहे तो पाहायला मिळालेला होता आणि काळ्या झेंडे जे आहेत त्या ठिकाणी दाखवत या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतं.